रामकृष्ण हरी. संतवीर वारकरी संप्रदायातील पहिले संतवीर प्रचार केसरी वैकुंठवासी हबप गुरुवर्य रामदास बाबा मनसुख यांनी स्थापन केलेल्या ज्ञान मंदिराला ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होतात. हा अमृत महोत्सव आहे. यात सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव या तिन्ही तालुक्याने याचं आयोजन केलेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती, रामदास बाबा हे सर्व महाराष्ट्राचे होते. कारण जो यात्राकर होता तो बंद झाला तो फक्त रामदास बाबांच्या आंदोलनामुळे. वारकरी महामंडळाची स्थापना बाबांनी केली. त्याच पद्धतीने ज्ञान मंदिर हे त्याची मुहूर्त वेळ रोवली आणि त्या ज्ञान मंदिराला 75 वर्ष पूर्ण होत आहे. असे महाराष्ट्र भूषण असलेल्या रामदास बाबांच्या ज्ञान मंदिराला 75 वर्ष पूर्ण होत असताना माझी सर्वांना विनंती आहे, सर्व वारकरी महाराज भक्त भाविक सगळ्यांना विनंती आहे की आपण या सप्ताहास आवर्जून उपस्थिती लावावी. 7 दिवस अतिशय सुंदर वक्त्यांची कीर्तन प्रवचन आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि हे ज्ञान मंदिर की 25 वर्षापूर्वी जिथून मोठमोठाले महाराज लोक निर्माण झाले, अशी ही भूमी पुन्हा त्याचसाठी आपल्याला तयार करायचे की इथून पुढे महाराष्ट्रात आपल्या जुन्नर तालुक्यातून हजारो कीर्तनकार त्या ज्ञान मंदिरातून तयार होतील आणि त्याची मुहूर्तमेढ हा सप्ताहामध्ये रोवायची आहे. त्यामुळं माझी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, जुन्नर, खेड, आंबेगाव तिन्ही तालुक्यातील लोकांना विनंती आहे की आपण आवर्जून या सप्त्यास यावे. आपापल्या गावातून महिलांसाठी, वृद्धांसाठी गाड्या ठेवाव्यात, जेणेकरून त्यांना इथं येणं सोपं होईल. आपली सर्व सोय ही ज्ञान मंदिर येथे होणार आहे. तरी माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण हा सप्ताह महाराष्ट्रात भव्य दिव्य होईल याची जबाबदारी घ्यावी आणि आपण या सप्ताहास आवर्जून उपस्थिती लावावी. 22 फेब्रुवारी रोजी बाबांचं जन्मगाव खिल्लारवाडी पासून भव्य दिव्य दिंडी निघणार ती ज्ञान मंदिर पर्यंत. 75 पखवाजे, 75 तुळशी, 75 पताका, 75 रामदास नावाची माणसं, या अशा प्रकारे आपण ती दिंडी काढणार आहोत. आणि 23 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान हा सप्ताह होणार आहे. या सप्ताहासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती. रामकृष्ण हरी.